आणि शिवसेना यांच्यामध्ये जे सीट जागा वाटपची चर्चा आहे आणि त्यानंतर त्यांच्यामधला संताप हा बाहेर निघतोय, कसं पाहताय याचं? नाही, निघेलच ना. कारण काय आहे माहिती आहे, ह्या लोकांनी निवडणुकीच्या तोंडावर किंवा त्याच्या जरा आधीपासून जी चढाओढीच्या मागे लागून चढाओढ करून जे आयात केलेले काही लोक आहेत, ते पैसे देऊन केले असतील किंवा निवडून येईल म्हणून काही लोकांना हे केलं असेल, काही लोकांना काही भीती दाखवून केलं असेल. अशी लोक तयार झालेली असताना, याच्या हाऊसफुल झालेला असताना, हा जो उद्रेक तुम्ही बघाल की काल खरं तर नाशिकपासून सुरू झाला. आणि खरं आहे ना, ही इलेक्शन जे कार्यकर्त्यांचे असतात, त्यांच्या काही भावना असतात ना, आणि त्या आता जपल्या जात नाहीत असं त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना वाटणं साहजिकच आहे. त्यामुळे गडबड तर आहे. आता तुमची भूमिका काय आहे बघ, शिवसेनेबरोबर तुमची ठाकरे गटाबरोबर युती झाली आमचं आहे. एकदम छान चाललंय. किती जागाची बोलणी झालेली आणि पुढं कधी उभी फॉर्म वाटप होणार आहे, फॉर्म कधी भरणार आहेत काय नाही? मी ते KDMC बाबतीत बोलायचं झालं तर माझे सगळे EB फॉर्म मी आणलेले आहेत. आतापासूनच द्यायला सुरुवात करतोय. कारण फॉर्म भरायला आता फक्त 2 दिवस राहिलेले आहेत. उद्यापासून आम्ही फॉर्म भरायला सुरुवात करतोय. जागा वाटणी आमची व्यवस्थित झालेली आहे. सगळ्या बाबतीत सहमती चांगली आहे. एकंदरीत चांगलं वातावरण आहे. 2 भाऊ एकत्र आलेत म्हणून मराठी माणूस खुश आहे. आमचे इच्छुक उमेदवार खुश आहे. जमिनीवरची लोक रिस्पॉन्स देतात की चांगलं चाललंय, तुम्ही हे आधीच व्हायला पाहिजे होतं आणि कुठेतरी एक चांगला रिझल्ट येईल या आशेने इच्छुक उमेदवार असतील, आम्ही असू, एकंदरीत चांगलं वातावरण आहे निवडणुकीच्या दृष्टीने. फॉर्म्युला असा काय नव्हता. आम्ही साधारण एक 54-55 जागा 122 पैकी मनसेसाठी राखीव ठेवलेल्या आहेत त्यांच्याकडनं. बाकीच्या ज्या उरलेल्या जागा आहेत त्याच्यात शिवसेना आणि त्यांचे मित्रपक्ष असतील, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, त्यांना कशी ॲडजस्ट करायची